एका शाळेतील कलंकित शिक्षकाच्या कृत्याने अख्खे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून अद्याप तो शिक्षक फरार आहे। पोलिसांनी त्याला शोधून काढावे। शिरोळ तालुक्यातील या संवेदनशील प्रकरणात मदत करण्यासाठी एका बेकायदेशीर व्यावसायिकांची पळापळ सुरू आहे। हे दुर्दैवी आहे। त्यामुळे लवकरात लवकर शिक्षकाला अटक करा, नाहीतर त्या शाळेच्या संस्थेवर मोर्चा काढू, असा इशारा लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे, कुरुंदवाड शहर पुरोगामी संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर आवळे यांनी दिला आहे। यावेळी शाळेतील या घटनेत आरोपीला कोणीही मदत करू नये असे मत सुनील कुरुंदवाडे यांनी व्यक्त केले। यावेळी शाहीर आवळे यांनी जो आरोपी शिक्षक आहे त्यांना कोण पाठीशी घालत आहे ही खंबीर बाब आहे। संस्था चालक पुढे येत नाहीत, यामागचे गौड बंगाल काय असे मत व्यक्त करीत तातडीने त्या आरोपीला अटक करा, अन्यथा आम्ही मोर्चा काढणार असा इशारा दिला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कांबळे उपस्थित होते। साने गुरुजी संचालित शाळा खेरवाड हायस्कूल या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापूर्वी जो घृणास्पद कृत्य जे एका शिक्षकाने जे केलेलं आहे त्या शिक्षकाचे नाव अजित दिवटे हे असून त्या शिक्षकाने मुलींच्यावरती जो अन्याय अत्याचार जो प्रकार जो घडवलेला आहे तो प्रकार घडवून हा गावातून फरार झालेला आहे। तरी फरार होऊन हा एखाद्या नामांकित ठिकाणी जाऊन बसलेला असताना देखील त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी व इतर जे शाळेचे संबंधित अधिकारी वगैरे आहेत त्या लोकांनी कुणी या शिक्षकावरती कारवाई करण्याचे धाडस कुणी केलेलं नाही। तरी याचा अर्थ काय, हा शिक्षक म्हणजे काय, संपूर्ण शाळेचा मालक आहे का या देशाचा मालक आहे ते त्यांनी शोधून काढावं। याच्या पाठीमागं कुठलं गौड बंगाल आहे आणि याला कोण पाठीशी घालते याची तात्काळ चौकशी करावी व या 2-4 दिवसामध्ये जर या शिक्षकाला अटक जर नाही झाली तर आम्ही सर्व कुरुंदवाड वासियांनी बंद पुकारून शाळेला शेवटी आम्ही बंद पाळण्याचा आम्ही प्रयत्न करू। खेरवाड हायस्कूल हेरवाड येथे एका अजित देवटे या नावाच्या शिक्षकाने तो PAचा तास घेतोय। त्यांनी काय केलं, 4 मुलींसंग विनयभंगाचा प्रकार केलेला आहे। त्यापैकी एका मुलीनं तक्रार त्याच्यावर दाखल केलेली आहे कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर। आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी कुरुंदवाडातला 2 नंबर व्यावसायिक अक्का, त्याला आम्ही अक्का म्हणतोय, ते अक्का काय केला आहे की प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचा प्रयत्न लोकांना आमची मुलं शाळेमध्ये पाठवायची का नाही, मुली शाळेमध्ये पाठवायची का नाही, मुलींना शाळेमध्ये संरक्षण नाही, या संस्थेमध्ये संरक्षण नाही। हे कुरुंदवाडमध्ये पण साने गुरुजीमध्ये विद्यालयामध्ये पण असा ह्यापूर्वी 2 वर्ष झाला असा प्रकार सुरू आहे आणि आता हेरवाडमध्ये पण सुरू आहे। आणि हा अक्का प्रत्येक गोष्टीमध्ये जातोय आणि मिटवामिटव करतोय, पोलीस स्टेशनमध्ये जातोय आणि सगळं विषय संपवण्याचा प्रयत्न करतोय। कोण तक्रार केले त्याच्यावर दबाव करतोय आणि त्यांना माघार घ्यायला लावते। त्यापैकी 3 मुलींनी माघार घेतली आणि एका मुलगीनं, त्या मुलगीचं कौतुक करतो मी की तिनं स्वतः धाडस करून तक्रार दिली। अशा मुलींना मी आव्हान करतो की शाळेमध्ये असा प्रकार होत असेल तर त्यांनी आव्हान करा, जरूर पोलीस स्टेशनला आपली तक्रार दाखल करावी आणि त्यांना आम्ही पाठीशी राहतो त्यांच्या। कोण कुठला अक्का आणि बेका आम्ही कोणाच्या बाला देत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्याचे फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन जवळ 2 दिवस झाले आहेत, आज 3रा दिवस आहे, अजून त्याला अटक नाही। पोलिसांना अजून माणूस साधा गावात नाही, साधं पोरगं काय केलं तर लगेच तुम्ही संध्याकाळपत्र पकडत आहे आणि ह्याला एवढं तुम्ही हे दिलं आहे, ते गोव्यात आहे का कुठं आहे ते पकडून लगेच त्याला अटक करावी। तसे संस्थेच्या संस्थापकाने ह्याला तात्काळ सस्पेंड करावं, बडतर्फ करण्यात यावं आणि ह्याचे केसेस कोण घ्यायची नाहीत, असा प्रकार करणाऱ्याला गय केली जाणार नाही। आणि अजून 2 शिक्षक आहेत त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे असे मी आज जाहीर करतो। जर 2 दिवसात त्याच्यावर बडतर्फची कारवाई आणि पोलिसांनी जर काय त्याला अटक नाही केली तर आम्ही पोलीस ठाण्यासमोर आणि शाळेवर मोर्चा काढणार। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।